नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं ही रद्द झाली आहेत। इंडिगो विमान सेवेचा आमदारांना सुद्धा फटका बसलाय। इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्यामुळे अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। अनेक आमदारांनी आज दुपारच्या विमानाचं तिकीट काढलं होतं, पण विमानं रद्द झाल्यामुळे अनेक आमदारांनी स्वतःच्या कारने आता नागपूर गाठण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पहिलेचा दिवस जो असतो त्या दिवशी नागपूर विमानतळावर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, पण आत्ता हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी नागपूर विमानतळावर पाहू शकतो आपण शुकशुकाट आहे। इंडिगोच्या फ्लाईटमध्ये ज्या पद्धतीनं अडचण निर्माण झालेली आहे, पायलट्स कमी आहे, त्यामुळे अनेक फ्लाईट जे आहे ते रद्द झालेले आहे आणि काही फ्लाईट जे आहे ते कॅन्सल झाल्याचं या ठिकाणी डिस्प्लेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईतून जे आमदार मंत्री येत आहेत त्यांचे विमानं अनेक रद्द झालेले आहे, त्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। हिवाळी अधिवेशनाच्या आदला दिवस आणि त्याच्याही एक दिवस आधी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार मंत्री कार्यकर्ते हे विमानाने येत असतात आणि पाय ठेवायला सुद्धा जागा नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नसते। पण यावेळेस गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की नागपूर विमानतळावर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदल्या दिवशी इथे शुकशुकाट आहे आणि इथे जे प्रवासी येत आहेत ते सुद्धा येत नाही आहे, कारण की अनेकांना सांगण्यात आलं आहे की त्यांचे जे फ्लाईट्स आहे ते रद्द झालेले आहे। काही लोक येत आहेत ज्यांना त्यांच्या तिकिटावरती सांगण्यात आलं आहे की फ्लाईट आहे किंवा इतर जे एअरलाईन्सचे जे तिकीट्स आहे ते सुरू आहे, पण इंडिगोचा प्रॉब्लेम हा काही अद्यापपर्यंत पूर्ण सुटलेला नाही आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी नागपूर विमानतळावरती शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। त्यामुळे अनेकांनी पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई समृद्धी महामार्ग पकडून संभाजीनगर मार्गे नाशिक मार्गे नागपूरला येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि अनेक जण हे कारनी नागपूरला पोहोचण्यासाठी निघालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।